जमतंय का? समजतच नाहीये की कोणता पीस कुठे लावायचा आहे. जेठालालने किती निर्दयीपणे तोडलंय माझ्या या अनब्रेकेबल फुलदाणीला. चूक तुमचीच आहे. काय? मी म्हटलं चूक तुमचीच आहे. ए, ते कळलं मला. माझी काय चूक आहे? दुकानदाराने तुम्हाला हे अनब्रेकेबल आहे सांगून विकलं आणि तुम्ही विश्वास ठेवून खरेदी केलं, तेही 1000 रुपयामध्ये. कमाल आहे की नाही? अरे आधी जरा चेक तर करायचं ना की हे अनब्रेकेबल आहे की नाही. अच्छा, चेक करायला हवी होती. कशी? त्याच्या समोर फुलदाणी अशी आपटायला हवी होती. बाता मारतीये मोठी. ही चूक जेठालालचीच आहे. त्याला मला स्टॅच्यू करायचं होतं म्हणून त्याने मला बॉल फेकून मारला आणि त्याच्यामुळे फुलदाणी तुटली. चूक तर या स्टॅच्यू खेळाची पण आहे. देवा 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 देवा. माधवी, मी येतो जरा. अरे कुठे जाताय तुम्ही? माधवी, एक खूप महत्वाचं काम आठवलंय. अहो पण हे जोडून तर जा ना. माधवी, आता हे जोडायला जर मी इथे थांबलो ना तर लोकांच्या घरात आणखी काय काय तुटेल. टीव्ही, ट्यूबलाइट्स, वॉल क्लॉक हे सगळे अनब्रेकेबल नसतात. याआधी की परत काहीतरी हंगामा व्हायचा. मला हे रोखावंच लागेल. काय बोलताय तुम्ही? हे कशाचा हंगामा? स्टॅच्यूचा हंगामा. स्टॅच्यूचा? माधवी, आता सकाळ झालीये. जर कोणी एकाने जरी पुन्हा हा स्टॅच्यू खेळ सुरू केला ना सोसायटीमध्ये तर पूर्ण सोसायटीमध्ये स्टॅच्यू स्टॅच्यू सुरू होईल. हा स्टॅच्यू खेळ नाहीये माधवी, हा आजार आहे. कंटिजियस म्हणजे संसर्गजन्य. असा पसरतो. नाही 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 नाही, मला हे रोखावंच लागेल. खूप झालं आता. भिडे भाऊ, स्टॅच्यू. हो भाऊ, जा ना आता. काय स्टॅच्यू स्टॅच्यू? हा स्टॅच्यू 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 काय आहे काय हे स्टॅच्यू? मुलांचा एक छोटासा खेळ असतं रे. पण या छोट्याशा खेळाने काल किती मोठा हंगामा केला. सगळे तर खेळून निघून गेले आणि फुलदाणी तुटली कोणाची? माझी. नुकसान कोणाचं झालं? माझं. नाही 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 आत्माराम, या खेळामुळे कोणाचं नुकसान होण्या अगोदर आणि कोणताही हंगामा होण्या अगोदर मला याला रोखावंच लागेल. पिंडी मास्तर, प्रतिबंध. मुलांच्या खेळावर प्रतिबंध. हो बापूजी, प्रतिबंध तर लावावाच लागणार ना. तुम्ही पाहिलं ना काल या छोट्याशा खेळामुळे सोसायटीमध्ये केवढा मोठा हंगामा झाला. जर मी प्रतिबंध नाही लावला ना तर लोक स्टॅच्यू स्टॅच्यू खेळत राहतील आणि सगळ्यांची कामं रखडतील. ए बाबा, तू काय 100 वर्षाचा म्हातारा झालायस? अरे हॅ काय, जरा मुलांसारखा विचार कर, मग तुला पण मजा येईल. मोठ्यांसारखा विचार करायला लागलास तर टेन्शनच येईल. अरे मुलांचे खेळ मूल बनूनच खेळले जातात. सगळे लोक थोडा वेळ खेळले, सगळ्यांना मजा आली. आज सगळे विसरूनही जातील. आणखी एक नवीन खेळ सुरू होईल. पण बापूजी, हे लहान मुलांचे खेळ आहेत. अरे काय मुलं 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 करतोयस? तू या जगात काय मोठा होऊनच आला होतास काय? तू कधी लहान मूल नव्हतास? अरे भिंडी मास्तर, या छोट्या छोट्या खेळांमध्येच जीवनातला मोठा आनंद लपलेला असतो. आणि जीवन तर अगदी सुगंधासारखं आहे. सुगंधावर कोणी प्रतिबंध लावू शकतो? हा, सगळ्यांना खेळू दे बाबा आणि जीवनाचा आनंद लुटू दे. आणि मी तर म्हणतो तू सुद्धा खेळ आणि मजा कर. अरे छोट्या छोट्या खेळांमध्येच खुशी मोठी सामावली. ज्याने मौज मस्ती धमाल केली, दौलत त्यानेच कमावली. वाह बापूजी वाह, किती छान समजावलं तुम्ही. छोट्या छोट्या खेळांमध्ये दडलाय खूप मोठा आनंद. मौज मस्ती धमाल याने भरूया जीवनाचा प्रत्येक प्रसंग. वा बापूजी वा. चल अंजली बाय, निघतो आम्ही. 1 मिनिट, असं राजधानी एक्सप्रेसच्या स्पीड मध्ये कुठे धावतोयस? अगं धावू नको तर काय करू अंजली, ही गोकुळधाम सोसायटी आहे माहितीये ना तुला. परत कोणी येऊन स्टॅच्यू केलं तर कदाचित कुठला तरी नवीन खेळ सुरू करतील. त्या आधीच निघतो आता मी. अरे वा मेहता साहेब, बरं झालं तुम्ही घरीच अरे तू स्टॅच्यू करायला तर आला नाहीस ना. नको करूस प्लीज, मी खूप घाईत आहे. नाही नाही मेहता साहेब, स्टॅच्यू करायला नाही आलोय, पण माझ्या येण्याचं कारण तेच आहे, स्टॅच्यू.
म्हणजे मला काही कळलं नाही. म्हणजे मेहता साहेब की काल या स्टॅच्यू खेळामुळे सगळ्यांना मजा तर खूप आली, पण जेठालालने माझी 1000 रुपयांची अनब्रेकेबल फुलदाणी तोडून टाकली. अरे भिडे, अजून तू या फुलदाणीतच अडकलायस हं? पण एक गोष्ट आहे, नुकसान तर झालंय, त्याचं मला वाईट वाटतंय हं. हो तर मेहता साहेब, मी तुम्हाला रिक्वेस्ट करायला आलोय. काय आहे की जेठालाल तुम्ही सांगितलेलं जास्त ऐकते, ते तर आहेच. तर तुम्ही जरा त्याला समजावा की असं मस्करीत कोणाचं नुकसान करणं फार चुकीची गोष्ट आहे. नाही बरोबर बोललास तू. मस्करीमध्ये कोणाचं नुकसान झालं नाही पाहिजे. मी समजावतो भिडे, मी समजावतो. थँक्यू मेहता. चल, चला ओके. निघतो. एक मिनिट, कुठे निघालात? एक कप चहा तर पिऊन जा माझ्या हातचा. नाही थँक्यू अंजली वहिनी, चहा नाश्ता झालाय माझा. चला येतो. बघितलं, स्टॅच्यूच्या भूकंपाचे झटके अजूनही बसताय. तारक काहीही म्हणा, पण पूर्ण सोसायटी एकत्र स्टॅच्यू झाली होती. ते बघायला किती मजा आली होती है ना? हा, मजा तर खूप आली, मजा तर खूपच आली अंजली. पण आणखी मजा आली असती जर समोसे आणि बर्फी खायला मिळाली असती. अच्छा, आणि तब्येत बिघडली असती त्याचं काय? मस्करी अंजली, मस्करी. निर्मळ, निर्व्याज, निर्दोष मस्करी. तसं मिस्टर मेहता, आजकाल तुम्ही माझ्यासोबत मस्करी खूपच करताय. सगळं समजतंय मला. एक मिनिट, मी निघू आता. एक मिनिट. अरे हॅलो, हा बोला. अरे ऑफकोर्स, ये ना, मी तुझी वाट बघतेय, लवकर ये. ओके बाय. असा कोण आहे ज्याची तुम्ही एवढी वाट बघताय? कोण येणार आहे? कोणाचा फोन होता? आहे कोणीतरी खास ज्याची मी वाट बघते. बरं, नको सांगूस. अगं कोण आहे, सांग ना मला, कोण आहे खास? अरे माझी कझिन एकता आपल्या घरी येते. हा, तुझी कझिन एकता. कशासाठी येते ती? अरे कशासाठी येते म्हणजे? तुमच्या काही लक्षात राहतं की नाही मिस्टर मेहता? अगं बाई, एकता मुंबईला येते, मग ती कशासाठी येते मला कसं माहित असणार? तारक, याचा अर्थ तुम्ही असं म्हणते की तुम्ही खरंच विसरलात की 5 फेब्रुवारीला माझ्या बहिणीचं लग्न आहे आणि आपल्या दोघांना 3 दिवसासाठी जामनगरला जायचंय आणि त्यासाठी तुम्ही सुट्टी घेणार आहात. तुम्ही सुट्टी घेतली आहे की नाही? हा 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 सुट्टी मिळून जाईल. सुट्टीचं काय? सुट्टी मिळून जाईल. मिळून जाईल म्हणजे? तुम्ही अजूनही सुट्टीसाठी ऍप्लिकेशन नाही दिली? नाही, मी ते काय मी ते होते? मी जेव्हा तुमच्याशी काही बोलत असते तेव्हा तुम्ही लक्ष देऊन ऐकता की नाही? अगं चिंता करू नकोस. आता काय, मी विसरलो. म्हणजे माझ्या लक्षात होतं, पण मला वाटलं की करूया अप्लाय केलं तर सुट्टी मिळेल, नक्की मिळेल. तुम्हाला सुट्टी मिळायलाच हवी, कारण यावेळी जर का सुट्टी नाही मिळाली तर माझ्यासारखी वाईट कोणी नसेल. अरे अगं, लक्षात ठेवा. अरे पण ऐकून घे ना अंजली. हॅलो अंजली.